कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालयात जनता दरबार भरवण्यात आला होता। या दरबारात महसूल विभाग तसेच महावितरण कंपनी संदर्भातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या। त्यातील बऱ्याच समस्या आमदारांच्या उपस्थितीत तात्काळ मार्गी लावण्यात आल्या। त्याचबरोबर महावितरण विभागाकडून बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार काळे यांनी थेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्या। नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। त्यानंतर तहसील कार्यालयात नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट या संदर्भात माजी नगराध्यक्ष बहाडणे यांनी केलेल्या आरोपांवरही आमदारांनी गंभीर दखल घेतली। या अनुषंगाने तहसीलदारांना स्पष्ट शब्दात सूचना देताना आमदार काळे म्हणाले की जर अशा तक्रारी वारंवार समोर आल्या तर महसूल विभागाचा जनता दरबार नियमित घेण्यात येईल आणि त्याच दिवशी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यात येईल। दरम्यान जनता दरबारात आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न मोठ्या अपेक्षेने मांडले। आमदारांच्या पुढाकारामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, तर अनेक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या। महसूल आणि एमएससीबीच्या बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास 63 अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले। मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये 96 अर्ज आले होते। त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट 96 महसूलचे होते, काही 30-35 एमएससीबीचे होते। त्याचा अहवाल आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल आणि जे 63 अर्ज आता आलेले आहेत 15 दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली त्याचा अहवाल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल। आणि आता एमएससीबीच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून 9 ते 6 स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे। याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली। त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये। त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेव्हलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्या नाही। त्याचा अर्ज निश्चितपणे घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही। त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल। त्याच्यामुळे कुठल्याही तक्रारदाराने काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठली कारवाई होणार नाही असं काही मला ठेवू नका। त्याचा आपण पाठपुरावा करू। तुझं बोलतो, धन्यवाद। तुम्हाला काही प्रश्न आहे तर विचारा। आपले वार्डे साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देते आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे। जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या दिवशी सोडवण्याचा मी या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेन।